आमच्या बूथ एजंटना गायब करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करूनही कारवाई नाही। महाविकास आघाडी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आरोप केलाय। देशात घडला नसेल तेवढा अनुचित प्रकार परळीत घडला। दादागिरी बीड जिल्ह्याला अशोभनीय असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाला पाठीमागेही सांगितलं होतं। निवडणूक निर्णय अधिकारी जी माननीय कलेक्टर आहेत त्यांनाही पत्र देऊन सांगितलं होतं की हे सेन्सिटिव्ह बूथ आहे, त्याच्यावर सीसीटीव्ही लावा। त्यांनी सीसीटीव्ही लावले नाही। परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एवढे भयान परिस्थिती केली की देशात कुठं घडत नसल एवढी वाईट प्रक्रिया झाली की लोकांच्या हाताला बाहेर शाई लावायचं आणि बाहेर काढायचं। जिल्हाधिकारी रिस्पॉन्ड करत नाहीत। एसपींना तर काय झालं कळत नाही। म्हणजे यांना फक्त स्वतःच्या घरगडी काम करण्यासारखेच काम करतायत हे अधिकारी। दादागिरी दहशतवाद हा जो विषय आहे हा विषय बीड जिल्ह्याला शोभनीय नाही। जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः पर्सनली 5 फोन लावलेत काल, रिस्पॉन्ड नाही। हो बघते करते काहीच नाही। आमचे बूथवाले जेवढे बसलेले जी काय एजंट होते ते एजंट गायब, कुणी कुठे ठेवलंच नाही। ठीक आहे, नाही ठेवू द्या, लोकांना मतदान करू द्या, तेही करू दिलं नाही। अर्धे लोक मतापासून वंचित राहिले। ज्या लोकांचे मत आले नाही त्यांचे मत झाले, जे मयत आहेत त्याचे झाले।